आकृती, मी तुझी खरंच चांगली मैत्रीण आहे ना ग? हो. का असं का विचारतेस? तू लपवून का ठेवलंस माझ्यापासून? काय लपवलं मी? क्या हुआ? तुझा ब्रेकअप झालाय ना? तुला कसं कळलं पण? सौमित्र ने बताया? अच्छा, म्हणजे सौमित्रालाही सांगितलंयस का तू? मैत्री, अगं मी मुद्दाम नाही सांगितलं त्याला. आम्ही सोनगावला गेलो होतो ना, तेव्हा गप्पा मारताना सहज विषय निघाला म्हणून सांगितलं मी त्याला. आणि तुला माहितीये त्याला सांगितल्याचा फायदाच झाला. फायदा? हो. कसला? मी झियानच्या ब्रेकअप बद्दल आई बाबांना सांगितलं नव्हतं. मला खूप भीती वाटत होती ग. म्हणजे हिम्मतही नाही हो रे थी. सौमित्र म्हणाला म्हणून मी त्याच्या समोरच फोन लावला आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर आता मला इतकं फ्री वाटतंय ना. टिपिकल सौमित्र. म्हणजे तुला सौमित्रनं नाही सांगितलं तर मग कोणी सांगितलं तुला? माईनी. मला खूप हर्ट झाला आकृती. नाही, तू बाकी सगळ्यांना सांगितलंस, फक्त मला नाही सांगितलंस. मैत्री, नाही, हर्ट होता ना यार, हर्ट होता आकृती. आणि वाईट कसलं वाटतंय माहितीये का? तुला मला स्वतःहून नाही सांगावं असं वाटलं. लिसन, ठीक है यार. लुक एट मी, एटलीस्ट लुक एट. सुन मेरी बात सुन. कैसे बताऊं यार मैं तुझे? जियान के ब्रेकअप के बाद मला ते शहरात पण राहता येत नव्हतं ग. आय वॉज लिटरली सफोकेटिंग. मी त्या मेंटॅलिटीतच नव्हते ग आल्या आल्या तुला सांगायचं. प्लीज समजून घे. इट्स ओके अगं. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. यू कॅन राईट? ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड. थँक्यू, थँक गॉड, थँक्यू. दॅट्स स्वीट. पण आकृती, आता तुला झियानला मोकळं करावं लागेल. हा, तुला आता झियानला मुक्त करावं लागेल. कळतंय तुला? गुड. टेक केअर. हे आकृती, आय जस्ट रिअलाइज मी माताजींशी ह्याच विषयावर बोललीये. माताजींचा पण ब्रेकअप झाला होता. Oh, that's so sad. What? Sad? Sad नाहीये ग. She can do anything. माताजी आहेत त्या. त्या खचून नाही गेल्या, या सगळ्यातून बाहेर आल्या. आणि म्हणूनच त्या आज आपल्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. या आकृती, तू जातेस का मेडिटेशन कॅम्पला? तुला खूप फायदा होईल. आय एम डॅम शुअर. मी? हो. हे बघ मैत्री, प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. मी माझ्या वाटेनं जाते, तू तुझ्या वाटेनं जा. हा, ओके, तू म्हणशील तसं. फक्त आता लगेच कोणामध्ये गुंतू नकोस. म्हणजे आता लगेच जे काही होईल ते खरं नसेल ना. बाउन्स बॅक प्रेम नेहमीच फसतं. घरातल्या बाईनेच सतत मरमर केली पाहिजे असा कुठे अलिखित कायदा आहे का? काय आहे? अच्छा, तुम्ही या लवकर, या पटकन. किती वेळ लावलात खरेदी करताना? काय आहे? घरात केवढी कामं असतात, काय असतं काय नाही. हा, स्वतःकडे
घराची दुसरी चावी असताना कशाला बेल वाजवायची? मला 2च हात दिले देवानी, दोन्ही हातात सामान आहे, दिसत नाही का तुला? कसा उघडणार मी दार? मग ते बाजूला ठेवायचं. मग बेल कशी वाजवली तो? कपाळाने. नेहमी नाहीतरी मला कपाळ आपटूनच घ्यावं लागतं सगळ्या कामासाठी. हे धरायचं दिलं सोडून गेले निघून. अरे कारट्या, कारट्या, एवढं बोलून सुद्धा कळत नाही रे. बघ वडिलांच्या हातात केवढं केवढं सामान आहे, जरा घेशील की नाही रे? अरे बघ हे करतोस ते. हळू बाबा हळू. काही करू नका कोणी काम. साखरपुडा म्हणून तू बसणार नुसतं, तुला मोबाईल मधनं सगळं एकटी मी करते आता. नलू नलू अरे चिडतेस कशाला? मी आहे ना तुझ्या मदतीला. मला ठेवलाय ना कामाला. मी आहेच. पाणी आणायचं ते पण नाही. हा कारट्याला खरोखर बाबा याने ना मला केलंय. पाणी तिथे. साखरपुड्याच्या पत्रिका छापून आलेल्या आहेत. अगं बाई, हो का? हे घ्या. वा वा वा, पत्रिका आलेल्या आहेत. चला आता आपण पत्रिका वाचूयात. नाही नाही म्हणजे मी वाचतो, तुम्ही फक्त ऐका. मुळा मुठेच्या काठी प्रसन्नतेचा मळा, शुभाशीर्वाद लाभावे असा प्रसन्न सोहळा. वा वा, छान लिहिलंय अहो, वा छान. वा वा वा. चिरंजीव डॉक्टर सौमित्र. वा वा. हो. आमच्या दादाच्या साखरपुड्याला यायचं. हा, लहान विघ्नेश टोप. ओ, ते काय लिहिलंय? आणि हे जुन्या काळातले कसले विनोद तुम्ही माझ्या नावावर करताय? हा, बरं ना. अरे कसला जुना काळात कसलं काय घेऊन बसलायस तू? असलं काही नसतं. आणि हे बघ, काय काही गोष्टींना कधीही कालबाह्य होत नसतात, कळलं का? आता आम्ही नाही का मागे ताजमहाल बघायला गेलो होतो, तेव्हा नलूच्या हातावर ताजमहाल असा फोटो काढलाच की नाही आम्ही? नंतर हा ताजमहाल निर्माण झाला. हे काय चाललंय तुमचं? जरा मुलांसमोर तरी नीट वागा. तू गप्प बसशील आता? आई बाबा, एवढी घाई कशाला केली पत्रिकांची? घाई? बघा, अरे ही घाई नाहीये बाळा, हे करायलाच पाहिजे. तोंडावर आला तुझा साखरपुडा, उगीच काहीतरी बरोबर करतो आपली. आता किती कामं पडलेत, चला पटापटा. आता अजून या पत्रिका पाकिटात घालून वाटायच्या आहेत, किती कामं पडलीत. चला बसले काय? अरे कामाला चल लागा. चल, आवर आवर आणि चला चला चला, चला. पटापट काम करायला पाहिजे. चला, हे चला. सगळं घेऊन आत या ताबडतोब. अरे चला चला, उठा उठा. दादा, काय झालंय रे? पत्रिका आवडली नाही का तुला? हॅलो. हा सौमित्र, तू आज मी दिलेला शर्ट घालून येतोस ना? हो, तो शर्ट घालून बोलतोय ऍक्च्युली तुझ्याशी मी. वा, गुड गुड. आय एम वेटिंग. येस येस येस, निघालोच. ओके, बाय, सी यू सून. एक मिनिट, दादा कोणाचा फोन होता आता? विघ्नेश, माझ्या कुठल्याही ऍक्शन वरून तुला असं वाटतंय का मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे? नाही तरी तू सांग. ए मारू नको. अरे काहीतरी करू तरी दे मला. सगळे अति उत्साहीच भरले त्या घरात. मूर्ख. हो, मला अगदीच आवडेल हे करायला. नाही आणि प्रश्नच नाही, तुम्ही इतका विश्वास ठेवताय माझ्यावर. मोठी जबाबदारी आहे माझ्यासाठी. हो, नाही मी खूप प्रयत्न करीन हे चांगल्या पद्धतीने पार पाडायचा. ओके, थँक्यू. माताजी की जय. थँक्यू सो मच. माई माई माई
काय झालं? हा काय झालं? माई माताजींनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. हो, पॉंडिचेरीला एक नवीन आश्रम करायचं म्हणतायत. हा तर त्यांनी आश्रमाचं सगळं काम माझ्यावर सोपवलंय. मी पूर्णतः लक्ष घालायचंय त्यात. अरे वा, फारच छान. म्हणजे आता अगदी विश्वासातली शिष्य झालेली दिसतेस. हो, आणि त्या मला काय म्हणाल्या माहितीये का? त्या म्हणाल्या की फक्त तुझी कामगिरी बघायला मी कॅफेला सुद्धा भेट देईन. अरे वा, हो, फारच छान. अगं मग आपण असं करूया का, त्या कॅफेत येणारच आहेत ना, तर त्यांना घरी पण बोलवूया. असं म्हणतेस? हो, लाव फोन. नाही, मी चांगली आयडिया, पण तू खरंच बोलशील माहिती त्यांच्याशी? ऑफकोर्स, तुला बरं वाटेल अशी प्रत्येक गोष्ट करायची असं मी ठरवलंय आता. एक मिनिट. होऊन जाऊ द्या. लागलाय फोन. हॅलो, माताजी की जय. माताजी, माझ्या बरोबर माई बसली आहे आता. तर तिला थोडस बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही बोलू शकाल का आता? हो, दे ना त्यांना फोन. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माताजी की जय. याआधी कधी तुमच्याशी बोलण्याचा प्रसंग नाही आला, पण मैत्रेयी खूप सांगत असते तुमच्याविषयी. थँक्यू. मैत्री खरंच खूप गुणी मुलगी आहे. हो. मला एक विनंती करायची होती तुम्हाला. म्हणजे आपल्याला म्हणजे इथे तुम्ही येणारच आहात कॅफेमध्ये, तर आमच्या घरी पण आला असतात तर आम्हाला फार बरं वाटलं असतं. म्हणजे यावं अशी इच्छा आहे. हो हो, का नाही, नक्की येईन मी घरी. थँक्यू सो मच. आम्ही वाट बघतो तुमची. हा, थँक्यू. बाय. माताजी की जय. माई, ते घरी येणार आहे. सो हॅपी. हॅलो, हा मी आलोय. ये. वा, अप्रतिम दिसतोय. थँक्यू. पण दिसतोय ना, म्हणजे ओके दिसतोय शर्ट. खूप छान दिसत. बहुत बढ़िया लग रहा है ये. नक्की ना? डोंट फिश फॉर कॉम्प्लीमेंट्स. इससे ज्यादा नहीं दूंगी. बहुत अच्छा मैत्री को पूछते हैं, कैसा लग रहा है ये कलर अच्छा लग रहा है ना? आता एवढा वेळ विचार करते म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. नाही, असं काही नाहीये. तुला माहिती का, मैत्री पण मला सांगायची की असं तू जरा असे कपडे घाल वेगळे, पण मग नाही घातले मी. नंतर जमलंच नाही ना. तू घेतलायस का हा शर्ट आकृती? हो. कसा आहे? छान आहे. सी, ऍक्च्युली मी पण त्याला किती वेळा म्हणायचे, जरा वेगळा दि, जरा तुझ्या डॉक्टरच्या अटायर युनिफॉर्म मधून वेगळा हो, बाहेर पड. इनफॅक्ट मी त्याच्यासाठी शर्ट्स घेतले पण होते आणि त्यांनी घातले पण होते आवडीने. यानं घातले होते ते शर्ट. हो, मग काय नंतर आला परत त्याच्या प्लेन शर्ट्स वर. पण गुड, तुझ्यामुळे तो आता कलरफुल झालाय. चांगली गोष्ट आहे. पहन लिया उसने. इट्स गुड ना?
एनिवे तुम्ही बोला, मी निघते. मैत्री, पत्रिका आल्यात घरी छापून, त्याचं काय करायचं? तू सांग. तू म्हणालास म्हणून थांबलो ना आपण इतके दिवस. तुला माहितीये मी का थांबलोय? तुझ्यासाठी. तू अजूनही फर्म आहेस ना तुझ्या विचारांवर? हो. मी काही दिवसात शिफ्ट होतीये पॉंडिचेरीला. काय? पॉंडिचेरीला काय? माताजींचा नवीन आश्रम सुरू होतोय तिथे. त्याची सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. एनिवे, त्याआधी मला सगळं हे क्लिअर करायला हवं. सो तुझं ठरलं की तू सांग मला. मी रेडी आहे. बाय. काय झालंय? ओके आहे ना सगळं? म्हणजे तसं ओके आहे, पण आता हे सगळं घरी कळल्यावर काय स्फोट होणार आहे ना त्याचा विचार करतो मी. हे बघ, तू मला जे सांगितलंस ना तेच मी तुला सांगते. त्यांना कुठून तरी बाहेरून कळणार, त्याच्यापेक्षा तू सांगितलंस तर त्यांना कमी त्रास होईल. यार, मला काय वाटतं माहिती का, असं वाटतं ना संन्यास घ्यावा आणि आपण निघून जावं, असं कुठेतरी परत यायचंच नाही. मला पण मैत्रिणी असंच म्हणाली, तू माताजींना जाऊन भेट. माताजी? कशाला माताजी? तू का भेटायचं माताजींना? तिला माझ्या आणि झियानच्या ब्रेकअप बद्दल कळलं आणि राग आला होता तिला. मी तुला आधी सांगितलं, तिला नंतर सांगितलं म्हणून. आणि मला म्हणाले की गुंतू नको लगेच कुणामध्ये, माताजींना जाऊन भेट. गुंतू नको म्हणजे मला नाही कळलं. तिचा काय संबंध आहे आता? तू काही करशील ना? गुंतू नको म्हणे. तिला असं वाटतंय की तिला आपल्या दोघांबद्दल जेलसी वाटते. काय? आपल्याबद्दल? आपलं काय? आपलं कुठं काय? आपलं असं काही नाहीये.